अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजवरती आपण सगळे आत्ता उपस्थित असलेले दत्तभक्त, गुरुभक्त आणि यूट्यूबच्या माध्यमातून उद्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आपण एक विषय सध्या रोज पाहत होतो, पण काल अमावस्या तिथी लागली आणि आज मी काल बोलताना असं म्हणालो की उद्या शनैश्चर जयंती आहे, शनी महाराजांची जयंती आहे। बहुतांशी वेळेला असं घडतं, आपल्याला अजून श्रद्धा आणि समाधान या विषयावरती नीट चर्चा करायची आहे। आपल्याला अजून श्रद्धा आणि समाधान या विषयावरचं विश्लेषण पाहायचं आहे, श्रद्धेवरती चर्चा करायची आहे। मग काही जण ज्याला अंधश्रद्धा म्हणतात, ती खरंच अंधश्रद्धा असते का? अंधश्रद्धा हा शब्द तरी योग्य आहे का किंवा काय, याबद्दलची चर्चा आपल्याला सविस्तर करायची आहे। गंगा दशहरा उत्सवात आपण ती करूयाच। समाधान नावाचा विषय, त्याची पण व्याख्या आपल्याला पडताळून बघायची आहे। आणि आत्ता जो चालू विषय आहे तो विषय सोडून मी कुठल्याही अन्य विषयावरती बोलणार नाही। 14व्या अध्यायावरती बोला, अमक्या अध्यायावरती बोला, तमक्याची गोष्ट सांगा, गंगा लहरीवरती बोला किंवा काय, अशा पद्धतीचे आपण आपले प्रतिक्रिया आहेत किंवा आपल्या मनातली इच्छा आहे ती आपण व्यक्त करताय, याबद्दल मला आदरच आहे। परंतु एक चालू असलेला विषय सोडून बोलता येणार नाही। पण आजचाही दिवस, वैशाख वद्य अमावस्येचा महत्त्वाचा दिवस, तो आपल्या परमार्थ मार्गाशी आणि अध्यात्म मार्गाशी अत्यंत निकटचा असा विषय आहे। याचं कारण असं आहे की भगवान शनिदेव ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रह आहे। हे जरी खरं असलं तरी पुष्कळ लोक सूर्यपुत्र शनिदेवांच्या बाबतीत एक आकस किंवा एक प्रकारचा राग मनात धरून असतात किंवा एक प्रकारची भीती बाळगतात त्यांच्याविषयी। आणि ती जी भीती आहे त्याच्या पलीकडे जाऊन नेमके शनिदेव कसे आहेत, मी मुद्दाम शनिदेव असा खुलासा करतो। याचं कारण काय आहे, त्यांचा अधिकार काय आहे, ते नेमकी काय भूमिका बजावतात तुमच्या, माझ्या, आपल्या पारमार्थिक जीवनाच्या वृद्धीसाठी, आपलं व्यावहारिक जीवन समृद्ध करण्यासाठी, आपलं पारमार्थिक जीवन घडवण्यासाठी शनी महाराज किती महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामुळे केवळ ती एका कुठल्या तरी ग्रहाची जयंती आहे म्हणून साजरी न करता, योगायोगाने आज मला कल्पना आहे, काल गुरुवार झाला, आज शुक्रवार, काल दत्तबाबांनी या विषयावरती आपण बोललो आणि मला खूप जणांचे रात्रीपर्यंत मेसेज पण आले, आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टवरती पण खूप जणांनी 94 033 56 270 या नंबरवरती 9403356270 या नंबरवरती बऱ्याच जणांनी लगेच पटापट आज आमचे 5 पाठ झाले, 10 पाठ झाले असं सांगायला सुरुवात पण केली। असं मला मुंबईतनं मेसेजेस पण आले की बऱ्याच लोकांचे बुवा मेसेजेस यायला लागले। तर मी मुद्दाहून एक कागदावरती आपल्याला तसं अगदी शब्दशः दिसणार नाही, पण साधारण आपल्याला लक्षात येईल की असं एक कोष्टक तयार करा। म्हणजे या पद्धतीने तारीख, वार आणि त्या दिवसाचे झालेले पाठ, अशा पद्धतीने तुम्ही जर नीट एक कोष्टक तयार केलं म्हणजे तुमच्या घरामध्ये 7 दिवसाचं, आणि त्याच पद्धतीने तारीख, वार आणि आजचे किती पाठ झाले, 3 पाठ झाले तर 3 झाले, 1 झाले तर 1 झाले, 12 वेळा झाले तर 12 वेळा, म्हणजे थोडक्यात जे काही तुमच्याकडनं या महामारीच्या निवारणार्थ, ही महामारी निवारण व्हावी म्हणून तुम्ही दत्तगुरूंच्या चरणाशी समष्टी साधना म्हणून जी काही केली, लोकांच्या भल्यासाठी म्हणून जी काही तुम्ही वेळ खर्च केला, मग ते 3 पाठ असतील, 1 पाठ असेल, 1 तर 1 जमला, काही हरकत नाही। तर कालच्या गुरुवारपासून जर आपण सुरू केलं असेल तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार तारीख आणि वार व्यवस्थित आखणी करा। त्याच्या पुढे असं रोजच्या रोज आम्हाला इथे न कळवता किंवा मलाही न कळवता किंवा ब्रॉडकास्ट लिस्टच्या नंबरवरती न कळवता बरोबर गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या आत आपण
मी माझं नाव अमुक अमुक आणि त्या पद्धतीने माझे या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजे गुरुवार ते गुरुवारच्या आजच्या 12 वाजेपर्यंत दुपारच्या पुढच्या गुरुवारच्या 12 वाजायच्यात माझ्याकडनं एवढी एवढी सेवा दत्तगुरूंच्या कृपेने झाली, सद्गुरू कृपेने झाली. तर ते पाठ तुम्ही संख्या एकत्रितपणे तुमच्याकडे रोजच्या कोष्टक तयार करा आणि एकत्रित आकडा कालच्या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारच्या 12 वाजेपर्यंत किती झालं ते सांगा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण कोणीही कालपासनं आज किती पाठ झाले, उद्या किती पाठ झाले याची काहीही आम्हाला आत्ता ते काही सांगू नका. 8 दिवसानंतर एकत्रितपणे मी आत्ता तुम्हाला कागद दाखवला, कोष्टक तयार करा तुमच्यापुरतं आणि त्या कोष्टकामध्ये तुम्ही ते लिहून एकत्रितपणे आढावा ठेवा आणि मग पुढच्या गुरुवारी 12 वाजायच्या आत ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सांगा किंवा मला इनबॉक्समध्ये सांगा किंवा कसंही 12 वाजायच्या आत कसंही आपण आपलं अपडेट द्या. रोज मी इतकं वाचलं, मी तितकं वाचलं काही सांगू नका. यूट्यूबवरती सुद्धा काही कमेंट करून सांगू नका. आपलं कोष्टक आपल्याकडे तयार ठेवा आणि त्याचा एकत्रित संख्या फक्त सांगा गुरुवार ते गुरुवार किती झाली. म्हणून मी मुद्दाहून आत्ता तो प्रकार आपल्याला दाखवला. थोडं पुढे सरकूया. आता त्याविषयी चर्चा नको. आपण खूप उत्स्फूर्तपणे काल मुंबईतल्या एकाने 52 वेळा म्हणून घेतलं. कालचं संध्याकाळचं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर रुपेश चौधरी का कोणीतरी नाव आहे त्याचा मेसेज आला. आणखीन कोणी काय काय केलं आहे. तर आपण सगळ्यांनी खूप छान त्यात सहभाग घेत आहे, त्याबद्दल सगळ्यांचं खूप कौतुक आहे. आपल्याला दत्त महाराज सगळ्यांना प्रेरणा देवत आणि या महामारीमध्ये अधिकाधिक उपासना करायची प्रेरणा देऊन वैश्विक स्तरावरची ही एकत्रितपणे गुरुवारी सांगा. एक्झॅक्टली मला तेच सांगायचं की आम्ही काय रोजचा लेखाजोखा ठेवणार नाही. तुम्ही सगळं एकंदरीत सांगायचं की या गुरुवार ते या गुरुवारच्या दुपारच्या 12पर्यंत आमचे एकत्रितपणे बाबा 20 पाठ झाले, 50 झाले, 100 झाले, 200 झाले, काय जे झाले ते आठवड्याभराचे एकत्रितपणे आम्हाला सांगा. एवढं आता मी अतिशय शुद्ध अशा मराठी भाषेत आपल्याला विनंती केलेली आहे. त्या पद्धतीने आपण कार्यवाही करावी. धन्यवाद. आता मूळ जो विषय चालला आहे की आपल्या पारमार्थिक उन्नतीमध्ये आणि व्यावहारिक उन्नतीमध्ये शनिदेवांचं किती महत्त्व आहे. लोक एक आकस ठेवत आहेत, एक भीती ठेवत आहेत की शनी हा उग्र ग्रह आहे किंवा शनी हा मारक ग्रह आहे किंवा शनी याचं काहीतरी अस्तित्व आलं बाबा, शनीची 7.5 चालली आहे, काय सांगायचं तुम्हाला किंवा काय. आपण असे खूप फ्रस्ट्रेशनमध्ये असल्यानंतर एक निदानापाशी येतो, 7.5 चालल्यावर सध्या काय करणार किंवा काय. आपण शनी महाराजांचं जर स्वरूप समजून नाही घेतलं किंवा शनी देवांचं एक भूमिका जर नाही समजून घेतली तर पंचायत होईल. काल आपण एक विषय पाहिला की कितीही उग्र असे ग्रह असले तरी ज्याचा पत्रिकेत गुरु समर्थ असेल तर ते गुरुच्या दृष्टीनंतर केंद्रातनं त्या उग्र ग्रहांना, तमग्रहांना कंट्रोल करण्याचं काम गुरु हा ग्रह करतो. म्हणून गुरु आवश्यक, तो चांगला पॉवरफुल असणं आवश्यक. तसं दुसरं उदाहरण द्वयार्थी सांगितलं होतं की ज्याच्या आयुष्यात गुरु एक महत्त्वाचं कोणी तत्त्व त्याने धरलं, त्या गुरुची कृपा झाल्यानंतर न तमस्संभवाबाधात अस्य तस्य स्यात् अतिदुस्सहा, काही होणार नाही. पण ही जबाबदारी नियतीने परमात्म तत्वानं शनिदेवांच्यावर सोपवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शनी हा उग्र अशा स्वरूपाचा आहे, निश्चित आहे. पण शनी हा प्रकृतीतलं संतुलन सांभाळणारा ग्रह आहे. प्रकृती तत्वातलं जे संतुलन आहे, ते बॅलन्स, संतुलन सांभाळायचं काम शनी महाराज करतात, शनिदेव करतात. उचित असा जो काही न्याय आहे कर्मफलाचा, तो देण्याचं काम शनी महाराज करत असतात. जे पापी लोक आहेत, जे अभक्त आहेत, जे दुश्चित्त ज्यांचं आहे, अशा लोकांनाच, जे क्रूर कर्म आहेत, जे लोकांच्या टाळूवरचं लोणी खात आहेत, अशा लोकांचं योग्य असं शासन देण्याचं काम शनी महाराजांच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी असं घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा त्यांच्याविषयी असं काहीतरी गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. आज शनी महाराजांची जयंती आहे, त्यांचा जन्मोत्सव आहे. संध्याकाळनंतर आपण बघा, तर काल साधारण 9:35ला अमावस्या लागली, ते आज रात्री 11:08पर्यंत अमावस्या ही तिथी आहे. तर हा शनी अमावस्येच्या काळामध्ये शनैश्चर जयंती साजरी केली जाते. आपण शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एक संकल्प करूया सगळे मिळून की आम्ही तुम्हाला चुकीच्या समजुतीने अजिबात घाबरणार नाही. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा समजते नेमकी,
मग आपल्याला त्याच्याविषयी भीती नाही वाटत. शनी महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. आपण आजच्या दिवशी एक मनसंकल्प करूया की मी जर या जन्मातलं नाही, मागच्या अनेक जन्मांमध्ये जर चुकलो असेल तर त्या चुकलेल्या कर्माप्रमाणे मला जे काही शिक्षा करायचे, शासन द्यायचे, ती न्यायाधीश या स्वरूपामध्ये त्यांना नेमलेलं आहे भगवंतांनी. तर ते त्या पद्धतीचं जे यथायोग्य शासन असतील ते मला माझ्या वाटणीचं जे असेल शिक्षा ती देतील. पण त्यांच्याविषयी कुठलाही आकस, राग किंवा एक तिटकारा किंवा भीती अशी मनात न बाळगता त्यांच्याविषयी एक आदरयुक्त प्रेम आपण ठेवूया आणि त्यांची स्तुती किंवा त्यांना शरण जाऊया. तर आपल्या अनेक व्यावहारिक आणि पारमार्थिक गोष्टींना गती द्यायचं काम भगवान शनिदेव करत असतात. आता शनी महाराजांची आज जयंती आहे, शनैश्चर जयंती आहे. तर शनी जयंतीची गोष्टच फार मजेदार आहे. आपण त्यांचा जो मंत्र आपण जर नवग्रहातला जर माहीत असेल तर लक्षात येईल. आपण म्हणतो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम. या एका मंत्रात सगळा विषय आला. छाया मारतंड संभूतं तं नमामि शनैश्चरम. नीलांजन समाभासम रविपुत्रम. इथे लक्षात आलं की रविपुत्र आहेत ते, म्हणजे भगवान सूर्यदेवांचे चिरंजीव आहेत. छाया मार्तंड संभूतम. छाया आणि मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्यच. छायादेवी आणि मार्तंड संभूतम म्हणजे यांच्यापासून ते जन्माला आले. तन्नमामि शनैश्चरम. त्या शनींना मी, शनिदेवांना मी वंदन करतो, नमस्कार करतो, शरण आहे. आता स्कंद पुराणांतर्गत काशीखंडामध्ये एक गोष्ट सापडते. ते असं म्हणतात की जो प्रजापती जे दक्ष आहे त्या दक्षाची जी कन्या आहे तिचं नाव आहे संज्ञा. आणि ती जी संज्ञा आहे त्या संज्ञेचा विवाह सूर्यदेवांशी झाला. काशीखंडात आलेली गोष्ट आहे बरं का. आणि स्कंद पुराणांतर्गत येतं. तर त्या संज्ञेचा आणि भगवान सूर्यदेवांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर काय झालं तर या संज्ञा ही जी ती दक्षाची जी कन्या आहे तिला भगवान सूर्यदेवांचं ते तेज सहन होईना. त्यांचं जे प्रभा मंडळ आहे, रश्मी मंडळ आहे, त्याचा तेज त्या संज्ञेला, ज्यांनी कोणी सौरसूक्त म्हणले त्या सौरसूक्तातल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्गामध्ये त्यांच्या तेजाचं सगळं वर्णन केलेलं आहे सौरसूक्ताच्या. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्या आपण आत्ताच 38-40 झाल्यानंतर आपल्याला कसं होतं आणि मग प्रत्यक्ष त्याच्या सहवासात राहायचं आणि त्या सूर्याबरोबर प्रपंच करायचा, म्हणजे गृहस्थाश्रमी जीवन जगायचं. चेष्टा आहे का? ती जी संज्ञा होती त्या संज्ञेला तो दाह सहन होईना, तरी पण ज्याला म्हणतो ना आपण रडत खडत कसं का होईना तो प्रपंच चालू होता सूर्यदेवांच्या बरोबर त्या संज्ञेचा, दक्षकन्येचा. आणि त्या संज्ञेपासून 3 संतती झाल्या. या संज्ञेपासून सूर्यदेवांची 3 अपत्य जन्माला आली. त्यातला वैवस्वत मनु पहिला, दुसरा यमराज आणि तिसरी यमुना. वैवस्वत मनु, दुसरा यमराज आणि तिसरी यमुना. म्हणून यम जो असतो तो यमुनेच्या दर्शनाला जातो. आपण एक लक्षात ठेवूया. तर ते भाऊ बहिणींचं नातं आहे. म्हणून वैवस्वत मनु, यम आणि यमुना या 3 अपत्य संज्ञा या पत्नीपासून झाली. पण तिला तो दाह सहन होईना, त्या सूर्यदेवांच्या सहवासात राहणंच सहन होईना. मग तिने असा विचार केला की तेवढी प्रखरता आपल्यामध्ये सुद्धा साधनेने निर्माण व्हावी. बघा काय विचार आहेत तिचे. म्हणून तिने इथे आपल्याला राहता येणार नाही म्हणून तिने तिची जी एक प्रतिकृती असलेली छाया, तिचं नाव शास्त्रकारांनी संवर्णा असं सांगितलं. ती संवर्णा, ती छाया रूपानं तिथं ठेवली या मुलांच्या संगोपनासाठी. आणि ही जी संज्ञा आहे ती आपल्या माहेरी दक्षाकडे गेली. ती जशी आपल्या माहेरी येते तसं दक्ष महाराज म्हणतात की हे बरोबर नाही. कुठल्याही कारणाने आपलं माहेर सोडून, आपलं सासर सोडून तिथलं काहीतरी जमत नाही आहे किंवा तिथल्या काहीतरी खोड्या घेऊन किंवा तिथल्या काहीतरी समस्या घेऊन माहेरी यायचं नाही. काहीही असो. एकदा तीळ तांदूळ पडले डोक्यावरती, तू तिथे गेल्यानंतर इकडे यायचं नाही. तू आता इथे आलीस, तपश्चर्या करण्यासाठी आलीस, पण हे व्यवहाराला धरून नाही. लोक मला काय म्हणतील, विवाहित असलेली मुलगी माहेरी का आली? माहेरी पूर्वी बाळणपणासाठी वगैरे अशा निमित्ताने किंवा अगदी 5-7 दिवस कधीतरी माहेरपणाला येणार माहेरवाशी. तू इथे का आलीस? माझी हे होईल, अवहेलना होईल. तू इथून निघून जा.
मग ती तिकडेही गेली नाही, ती एका वनात गेली आणि तिने एका घोडीचं रूप घेऊन तिने साधना केली, असं पण स्कंदपुराणात पुढे वर्णन आहे. पण मधल्या काळात इकडे काय झालं, ही जी छाया होती ती छाया या संज्ञेची संवर्ण रूपाने राहणारी, तिच्यापासून पुढे सूर्यदेवांच्या निमित्ताने 3 संतती झाल्या. त्यातलं एक मनु, दुसरा शनिदेव आणि तिसरी भद्रा, तिला तपती असं पण म्हटलं जातं. ह्या 3 संतती त्या छायेपासून झाल्या. म्हणून श्रोते हे लक्षात ठेवूया की आपण जेव्हा शनी महाराजांचा मंत्र म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम. आता यमाग्रजम म्हणजे काय, तर यमाचा अग्रज, यम हा ज्याचा अग्रज आहे. आता यम हा ज्याचा अग्रज आहे म्हणजे मोठा भाऊ आहे. तर तो कसा मोठा भाऊ आहे, तर संज्ञेच्या पोटी जन्माला जे आले त्याच्यामध्ये वैवस्वत मनु, यमराज आणि यमुना, म्हणून तो यम हा अग्रज आहे शनिदेवांचा, अशा अर्थानं यमाग्रजम. आणि इकडे छाया मार्तंड संभूतन तन्नमामि शनशर्म, त्या छाया आणि मार्तंड म्हणजे सूर्यनारायणाच्या त्या छायेच्या संयोगातून ही 3 संतती जन्माला आली. त्यापैकी एक मनु, एक शनिदेव आणि एक भद्रा म्हणजे जिला तपती असं म्हटलं जातं. आता त्याच्यात बऱ्याच अशा आपल्या पुराणांचं कसं आहे माहिती आहे का, खूप मोठ्या लार्ज स्केलवर या पुराणातला संदर्भ एक वेगळ्या अंगाने येतो, त्या पुराणातला संदर्भ वेगळ्या अंगाने येतो. एके ठिकाणी असं वर्णन करताना करून ठेवलेलं आहे, एके ठिकाणी असं वर्णन करून ठेवलेलं आहे. तर पुराणातले वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या अंगाने असतात. त्यामुळे आपण एका गोष्टीला ऐकतो पण मग हे असं कसं, मग ते तसं कसं, असे अनेक प्रश्न कधी कधी आपल्या पण सगळ्यांच्या डोक्यात येत असतात. पण त्याची संगती केव्हा ना केव्हा तरी शांतपणे बसून लावल्यानंतर ते कोड आपल्याला सुटतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवतो की पुराणातल्या कुठल्याही गोष्टी या रूपकात्मक आलेल्या असतात, त्या आपल्याला काहीतरी निर्देशित करीत असतात. आपण फक्त त्या कॅरेक्टर आणि त्या गोष्टी आणि त्या कथानकात अडकून पडतो आणि त्यातलं तत्व मात्र बाजूला जातं. आपल्या सगळ्या या गोष्टी ज्या असतात त्यात काहीतरी तत्व देत असतात, आपण त्यातलं तत्व घ्यायचं असतं. अशी एक गोष्ट एक सांगितली जाते की त्या महर्षी कश्यपांच्या यज्ञाच्या निमित्ताने जेव्हा त्या छायेच्या पोटात गर्भ वाढत होता तेव्हा ती स्वतः ती छाया आहे, जी छाया ती शिवभक्त म्हणून आहे. ती छाया जी आहे ती शिवांची अनन्य भक्त आहे आणि ती साधना करत असताना ती जप तप करते, उपास करते, आणखीन काही करते. कधी 4-4 दिवस अन्नच घेत नाही, कधी एका पायावरती उभं राहून साधना करते, कधी आणखीन काही करते. अशा पद्धतीने साधना करत असताना त्या साधनेच्या तीव्रतेच्या परिणामाने ते जी संतती जी आहे ती काळवंडली आतली, म्हणजे जे शनिदेव आहेत ते काळवंडले आणि सूर्याने सांगितलं ही प्रसूत झाल्यानंतर ही संतती माझी असूच शकत नाही. अशा पद्धतीने आरोप केल्यानंतर तो राग सूर्याबद्दलचा, आपल्या पित्याबद्दलचा, आपल्या मातेला एवढी प्रखर शिवभक्त असलेल्या मातेबद्दल अशा पद्धतीने सूर्यनारायण जर बोलत असतील तर तो राग शनिदेवांच्या मनात कायमचा असल्यामुळे श्रोते हो, हे बघा पुराण कालापासूनच्या गोष्टी कशा आलेल्या आहेत बघा. ती आढी बाप बेट्यांच्या मध्ये अशी बसलेली आहे की कितीही सूर्याचा जरी तो पुत्र असला तरी सुद्धा त्याचं वडिलांशी जमत नाही आहे, त्याचं शनिदेवाचं वडिलांशी जमत नाही आहे, त्यांच्याशी मिळतं जुळतं घेता येत नाही आहे. त्यामुळे त्याने वेगळी साधना केली शनिदेवांनी, असं पण वर्णन आहे. आता बघा, एका ठिकाणी असं संदर्भ आहे, एके ठिकाणी आणखीन मजेदार संदर्भ आहे. सूर्यनारायण आणि शनिदेवांचा एक वेगळा संदर्भ आलाय, संवाद आलाय, संवादच आहे. त्या संवादात ते वर्णन करतात, स्कंदपुराणाच्या अंतर्गत आलेला आहे. त्याच्यात वर्णन करताना असं केलं की तो म्हणतो की बाबा मला तुमच्यापेक्षा सुद्धा तेजस्वी व्हायचंय, तुमची केवढी व्याप्ती आहे त्याच्या 7 पटीनं व्याप्ती माझी असावी, असं काय काय त्याने मागितलंय. तुमच्यापेक्षा जास्त लोक माझ्याकडे केंद्रित होतील, लक्ष केंद्रित होतील, असं मला करायचं आहे. मग त्याने सांगितलं ते साधनेशिवाय होणार नाही. मग या सूर्यदेवांचा आणि शनिदेवांचा जो संवाद झालाय पिता पुत्रांचा, असा पण एक ठिकाणी संदर्भ आलाय. आणि मग स्कंदपुराणांतर्गत वर्णन करतात की तू काशीला जा आणि साधना कर. तर या शनिदेवांनी काशीला साधना केली आहे भगवान महादेवांची, आणि त्यातली तुम्हाला बहारीची गोष्ट सांगतो, मजेचीच गोष्ट आहे. त्यांचं जे उपास्य दैवत आहे, त्यांचं जे श्रद्धेचं दैवत आहे, स्कंदपुराणात आलं की मला गोपाल कृष्ण फार आवडतात. तो म्हणतो मला कृष्ण हे दैवत फार आवडतं, तर श्रीकृष्णाची माझ्यावर कृपा व्हावी, म्हणजेच भगवान महाविष्णूंची माझ्यावर कृपा व्हावी अशी माझी खूप तीव्रतर इच्छा आहे आणि माझी कीर्ती दिगंतरात सगळीकडे पोचावी अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले हे नुसतं वाटून चालणार नाही, साधना केल्याशिवाय ते काही पदरात पडणार नाही. मग वडिलांनी पोराला काशीला पाठवलेलं आहे आणि मग काशीला
भगवान सूर्यदेवांनी साधना केलेली आहे गंगेच्या किनाऱ्यावरती, लक्षात घ्या. आणि ती साधना केल्याच्या नंतर सुद्धा स्थापन केलंय. त्याचं वर्णन सुद्धा काशीखंडामध्ये, जे मी म्हणलं स्कंद पुराणाच्या अंतर्गत काशीखंड आला, काशीखंडात ही पण अंतर्भूत ही गोष्ट आली की शनिदेवांनी स्थापन केलेला महादेव एक निराळा. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण नीट पाहिल्या तर त्याच्यानंतर जी नियती म्हणून जी परमेश्वर, जी लास्ट फायनल अथॉरिटी ज्याला म्हणतो, ती जी सर्वतोपरी शक्ती आहे, त्या शक्तीने यांना एक अधिकार देऊ केला साधने अंती. पण तो साधने अंती दिलेला अधिकार असा आहे श्रोते हो, तो असा दिला की या भूतलावरचा इतकंच नव्हे, मृत्यूलोकच नव्हे, स्वर्गलोकात, मृत्यूलोकात, पाताळ लोकात जे जे पापानी वागतील, जे जे अधर्मानी वागतील, जे जे अश्लाघ्य वर्तन करतील, जे जे दुश्चित्त होऊन वागतील, त्या सगळ्यांना शासन द्यायची जबाबदारी आजपासून तुमची. पाप पुण्याची सांगड तुम्ही तपासायची आणि न्यायाधीशाची भूमिका, त्रिलोकातल्या न्यायाधीशाची भूमिका आजपासून तुमच्याकडे आहे. आणि तुमचे जे अनन्यतेने सेवा करतील त्यांचं यथोचित तुम्ही जे काही फळपदरात टाकायचं ते टाका. परंतु जे चुकीचं आचरण करतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला काय म्हणतात अवतरण चिन्हात बोलायचं झालं तर, जे अहंकाराने वागतील आणि जे मी 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 म्हणून गर्वाने वागतील, त्यांचा गर्व ठेचायचं काम आजपासून आम्ही नियती पराशक्ती म्हणून तुमच्यावरती सोपवतोय. हे साधने अंती मिळालेलं फलदान, हे मिळालेलं फल शनिदेवांच्या पदरात देवदेवताने टाकलंय, पराशक्तीनं टाकलंय. आणि या सगळ्याचा परिणाम सज्जन हो, लक्षात घ्या की शनिदेव हे आपल्याला आपल्या कर्मफळाप्रमाणे यथोचित असा उचित असा न्याय देत असतात, कारण ते त्रिलोकातले न्यायाधीश आहेत. आणि म्हणून त्यांच्या भ्रुकुटी विलासाने एका क्षणात राजाचा रंक होऊ शकतो आणि रंकाचा राजा होऊ शकतो. आता हे जे शनी महाराज आहेत हे राहतात कुठे, तर ह्यांचं प्रत्येकाचं सूर्यदेवांचं सूर्यमंडळ आहे, तसं शनी महाराजांचं शनिमंडल आहे. जसा प्रत्येकाचा एक एक आवास ठरलेला असतो की नाही, गृहमंत्री कुठे राहणार, मुख्यमंत्री कुठे राहणार, एक असं ठरलेलं असतं, वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री राहणार, त्यांनी तिथे राहायलाच पाहिजे असा आग्रह नाही, परंतु साधारणपणे असा एक दंडक आहे की वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री राहणार. मग आणखीन कुठलं काही इंद्रायणी नाव असेल तिथे अमके राहणार, तमके असणार म्हणून तमके राहणार. तसं प्रत्येकाचं एक आवास मंडळ ठरलेलं आहे, ठिकाण ठरलेलं आहे. तसं शनी महाराज हे शनिमंडलाच्या ठिकाणी राहतात. तो एक मोठा उच्च असा ग्रह आहे. शनी याला ग्रह या पद्धतीने संबोधलं जातं. आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा मंत्र असा आहे श्रोतेहो, ओम शम शनैश्चराय नमः, हा त्यांचा महत्त्वाचा मंत्र म्हटला जातो. आता अर्थात शनिवार, वार कुठला आहे तो निराळ सांगायची गरज नाही. भगवान शनिदेवांचा शनी हा वार आहे, जो उद्या येणारच आहे शनिवार. आता ही जे शनिदेव आहेत यांची पत्नी जी आहे तिला नीलादेवी म्हणूया, धमनी म्हणूया, तिचं जे काही नाव आहे असंही म्हटलं जातं. आणखीन यांची वाहनं फार इंटरेस्टिंग आहेत. यांची जी वाहनं आहेत ती फार चमत्कारिक अशी वाहनं आहेत. कधी ते हत्तीवरती बसतात, कधी ते घोड्यावरती असतात, कधी ते हरिणावरती सुद्धा विराजमान असतात, कधी ते गाढवावरती सुद्धा विराजमान असतात, गर्धव हे पण वाहन त्यांचं सांगितलंय, कधी ते कुत्र्यावरती सुद्धा विराजमान असतात, कधी ते रेडा ज्याला म्हणतो भैसा त्याच्यावरती सुद्धा विराजमान असतात, कधी ते गिधाडावरती, गिधाड हे त्यांचं वाहन आहे, आणि कधी कावळा हे सुद्धा त्यांचं वाहन आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या वाहनांचा ते वापर करतात. म्हणजे ट्रान्सपोर्टचा सगळा प्रकार, आता आपण पूर्वी कसं एकच कुठलं तरी वापरतात असं, हे सगळ्या पद्धतीचे ट्रान्सपोर्ट, सगळ्या पद्धतीची वाहनं वापरणारा एकमेव देव म्हणजे शनिदेव आहेत. सगळी वाहनं वापरतात ते, आणि त्या वेळेप्रमाणे तिथे त्या पद्धतीचं वाहन वापरून जातात. म्हणजे यांचं वाहनही सर्व पद्धतीचं आहे. आता शनी महाराजांचे पौराणिक संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या स्तरावरती आले आहे. त्या उपरोक्त वेळेत तुम्हाला सांगतो, मजेदार गोष्टी सांगतो. आता सूर्यदेवांचा आणि त्यांचा जो तंटा झाला, ज्याला आपण म्हणूया घरातलं काही भांडण, या सगळ्या स्तरावरती काही गैरसमजाचं वातावरण झालं आणि सूर्यदेवांकडून शाप दिला गेला की तू मंदगामी ग्रह होशील. म्हणून जी 7.5 वगैरे जे आपण म्हणतो त्याचा जो फेरा आहे तो थोडा स्लो मोशनमध्ये असतो. म्हणजे 1 अडीचकी, मग दुसरी अडीचकी, मग तिसरी अडीचकी. बाकीचे ग्रह कसे काही 6 महिन्याच्या फरकाने फिरतात, काही 8 महिन्याच्या फरकाने फिरतात, काही 1 वर्षभर असतात.
पण हे सूर्यनारायण हे जे शनिदेव आहेत ते अडीच 7.5 वर्षाच्या फेऱ्याने सतत फिरतात, ते मंद गतीने फिरतात. म्हणून मंदाहा असं एक त्यांचं नावात जी 10 नावं आहेत त्यातलं एक नाव मंदाहा असं आहे, मंद गतीने फिरतात. आता ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पार्वतीचा आणि शनी महाराजांचा फार छान संवाद आलेला आहे. त्या पार्वती आणि शनी संवादामध्ये ती म्हणते, अरे बाबा का त्रास देतोस तू सगळ्यांना? तेव्हा शनी महाराजांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणतात, 100 जन्म त्या जातकाला मी त्याचे सगळे कर्मफळ भोगायला लावतो आणि तुमच्याच मालकांनी म्हणजे महादेवांनी माझ्यावर सोपवलेली ती जबाबदारी आहे, असं पार्वती मातेला ठणकावून सांगणारे भगवान शनिदेव आहेत. 100 जन्म, एक जन्म नव्हे, 100 जन्म जातकाला मी त्याच्या सुख त्याच्या पापपुण्याच्या कर्माप्रमाणे कर्मफळ भोगायला लावतो. आता लक्ष्मीचा आणि शनीचा संवाद सुद्धा फार छान आलेला आहे. लक्ष्मी माता म्हणते, तू लोकांचं धन का हरण करतोस? तेव्हा ते म्हणाले, तुमच्या मालकांनीच मला न्यायाधीश म्हणून नेमलेलं आहे. म्हणजे जसं उत्तर पार्वती मातेला दिलं तसंच उत्तर लक्ष्मीबाईंना सुद्धा दिलं की भगवान महाविष्णूंचा मला भगवान नारायण, भगवान विष्णू आवडतात, कृष्ण हे माझं आवडीचं दैवत आहे, भगवंतांनी मला ती न्यायाधीश म्हणून जबाबदारी दिली आहे. मग अशी कोणीतरी इथे लिहिलं ऑडिटर, अगदी खरं आहे. प्रत्येकाच्या पाप पुण्याचं ऑडिट करण्याचं काम भगवान शनिदेवांच्याकडे दिलंय. म्हणून तो व्यवहारात मागचं काय झालं अदृष्टात आपल्याला माहित नाही, पण आत्ता आपण कसे वागतोय या सगळ्याचं ऑडिट त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यावर ते गती देतात. मग लक्ष्मीबाईंना पण त्यांनी तेच सांगितलं उत्तर, लक्ष्मीला तेच उत्तर दिलं. अगस्ती ऋषींना एकदा खूप राक्षसांनी त्रास दिला, तेव्हा त्यांना त्या त्रासातनं बाहेर काढणारे भगवान शनिदेव आहेत, अशी पण पुराणात कथा येते. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मग ते पक्षपात करतात का हो, असा एक प्रश्न येईल. पक्षपात करतात का? सर्वसामान्यांना एक न्याय, मंत्र्यांना एक न्याय, सामान्य लोकांना एक न्याय. सामान्य लोक बाहेर पडले की त्यांच्या पाठीवरती फटके, आणि जे श्रीमंत कोणी असतील त्यांना अगदी विशेष पास, विशेष पोलीस निरीक्षकाकडनं अगदी फिरायला सगळीकडे पाठवतात. असं काही पक्षपात त्यांच्याकडे असतो का, असा एक कोणी प्रश्न विचारेल. नाही. जर महासती जी सती जी आहे, दक्षकन्या सती, तिने सीतामाईचं रूप घेऊन रामांना भूल पाडण्यासाठी ती खाली आलेली आहे, दक्षकन्या दाक्षायणी. ते जे आम्ही आख्यान सांगतो ते आवडलेलं नाही आणि ते महादेवांना पण आवडलं नाही. त्याची शिक्षा शनिदेवानी यथोचित तिथे दिली. म्हणजे कोण मोठा झाला आणि महादेवांची ती पत्नी सती आहे म्हणजे तिला ग्रासित करायचं नाही, तिथे पक्षपात नाही, ते भोगायला लावायचंच. पुढे पतीपासून वियोग पत्करावा लागला, अग्निकुंडात आपला देह समर्पित करावा लागला दक्ष प्रजापतीच्या यज्ञात, आपल्याला भागवतातली गोष्ट माहिती असेल. आणि मग देवांचं 1 सहस्र वर्ष झाल्यानंतर ती पार्वती म्हणून जन्माला आली आणि मग पुन्हा ते वराड घेऊन गेले आणि त्यांचा विवाह झाला. म्हणजे हे सगळं शासन द्यायचं काम अतिशय उत्तम असे न्यायाधीश आहेत. ते पैसे खाऊन न्याय देणारे न्यायाधीश नाही आहेत, त्यांच्यापाशी तडजोड नाही. म्हणून जाता जाता सहज आपल्याला सांगितलं की नाहीच. हरिश्चंद्राची गोष्ट शनी महात्म्यात आलेली आहे. हरिश्चंद्र तारामतीच्या ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की डोंबा घरी भरी पाणी. कुठला राजा हरिश्चंद्र? तो सूर्यकुलोत्पन्न त्या घराण्यातला आणि रविकुळातला, आणि त्याला काय त्याच्यावरती वेळ आली. आपण एकदा शनी महात्म्य ग्रंथ काढा, वाचा. 340 ओव्यांचा, 360 ओव्यांचा, 350 ओव्यांचा तो ग्रंथ आहे, पोथी आहे ती छोटी. फार सुंदर वर्णन आहे. विक्रमादित्य राजा, ज्याच्या नावाने शक करता विक्रमादित्य, त्याला सुद्धा अहंकार झाल्यानंतर एका क्षणात त्याचा अहंकार करून पांगुळगाडा करून ठेवला. त्याचा घाण्याला जुंपलेलं होतं त्याला, आणि पण एका क्षणात त्याची कृपा झाल्यानंतर पुन्हा सगळं गेलं. साक्षात गुरु बृहस्पती तो म्हणाला, तू काही मला बाधणार नाहीस. म्हणजे करामत दाखवू का तुम्हाला? छोटीशी करामत दाखवतो. तुम्हाला मी त्रास देऊ शकत नाही, पण तुम्हाला बघायचं आहे का माझी दृष्टी काय करू शकते ती, म्हणजे दाखवा. मग त्यांनी त्यांच्यावरती एक प्रकार करून दाखवला आणि छोट्याच वेळेपुरतं का होईना दृष्टी टाकली. आणि ते एका राज्यात चोरी झालेली होती, ते संध्या करून उठत होते, म्हणून हेच चोर आहेत म्हणून अगदी सुळावरती चढवलं गुरुला, बृहस्पतीला. आणि अगदी तो जी काही घटका होती, एक अर्धा घटका तुला त्रास देऊन दाखवतो, नमुना माझा एक ज्याला म्हणतात ट्रेलर दाखवतो की इतरांना सिनेमा दाखवतो, तुम्हाला छोटंसं करून दाखवतो. आणि त्या तेवढ्याच्यात सुळावरती चढवायची वेळ आली गुरुग्रहाला. आणि मग तेवढ्यात त्यांना कळलं खरे चोर सापडले. मी त्यांना उतरवलं, म्हणले बाबा तू हे 15 मिनिटात मला एवढा चमत्कार दाखवलास, ज्यांच्या राशीला अडीच वर्ष असतील तर काय असेल बाबा तुझी हाल, काय करत असतील ती लोक. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की पुराणातल्या प्रत्येक संदर्भांमध्ये हे घेतात. मत्स्य पुराणामध्ये महात्मा असा शब्दप्रयोग केला गेला शनिदेवांच्या बाबतीत मत्स्य पुराणात, आणि त्यांची इंद्रकांती नीलमण्याप्रमाणे आहे असं पण वर्णन करून ठेवलं. गिधाडावर आरूढ आहेत. मगाशी जे मी म्हणलं वेगवेगळी वाहनं,
तर गिधाडावरती आरूढ असलेला संदर्भ मत्स्यपुराणामध्ये हातात धनुष्यबाण घेतलेला आहे असं वर्णन मत्स्यपुराणांतर्गत येतं. आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत प्रसिद्ध शनी शिंगणापूर. काही जणांची अतृप्ती होत असते, आम्हाला तिथे जायचं आहे, आम्हाला तिथे जायचं आहे. जरा मर्यादेने बोलतो, आपल्या लक्षात आलं असेल. पण ते तिथे जातात, पुढे काही होत नाही, परंतु जातात आणि अतृप्ती खूप असते. शनी शिंगणापूर प्रसिद्ध झालं मागच्या 1-1.5 वर्षापासून, आणि त्याच्या आधीपासून शनी महाराजांसाठीच प्रसिद्ध आहे ते. पण जिथले जे नियम आहेत ते फॉलो करायला काय हरकत आहे? कशाला नको तिथे पुढे 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 करायचं? झाला एक तडाखा बसला की सगळ्यांचा हिसाब किताब तिथे आहे. मग ऑडिटरच आहेत ते. अगदी चांगला शब्द मग अशी कोणी लिहून पाठवला, ऑडिटरच आहेत ते, न्यायाधीश आहेत. जिथल्या तिथे तडाखा द्यायला बसतील. आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहे बरं का. पुण्याला सुद्धा शनिपार प्रसिद्ध आहे. शनिपाराचं खूप चांगलं मंदिर आहे. तिथे अनेक जण आजही श्रद्धेने जातात. खूप जुनं मंदिर आहे पुण्यातलं शनिपाराचा शनी. खूप छान ठिकाण आहे. मुंबईला मागच्या वर्षी मला आज आठवतं आहे की शनिश्चर जयंतीला मी मागच्या वर्षी ठाण्याला होतो. तेव्हा आमचे बाळ पाटणकर, आणखीन ठाण्यातली सगळी मंडळी, आणि आम्ही त्या ठाणा बेस्टला पेढ्या मारुती आहे त्याच्या बाजूला तिथे शनीचं मंदिर आहे. त्याच गरब्यात त्या मंदिरात तिथे आम्ही मुद्दाहून, खास आमचे नंदूकाका जोशी होते, आणखीन सगळी मंडळी होती, आम्ही सगळे मिळून मुद्दाहून मागच्या वर्षी बहुतेक तिथे शनिश्चर जयंतीला मुद्दाहून दर्शनाला तिथे गेलो होतो की जिथे कुठे असू तेव्हा शनी जयंती नक्की साजरी करावी. शनी महाराजांना नक्की वंदन करावं, त्यांच्यापुढे मान आदरानं झुकवावी. बाबा काही चुकलं मागलं असेल तर माफ कर असं म्हणावं. तर अशा सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भ आलेले आहेत शनी महाराजांचे. आता मी तुम्हाला एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, फारच मजेदार गोष्ट सांगणार आहे श्रोते हो. या शनीच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, शनिदेवांच्या बाबतीत, तर एकदा आता प्रार्थना करूया. आता ते काय काय करतात हे सांगून झालं तुम्हाला. पण आता शनी महाराजांचं मंदिर काशीला पण आहे. शनी महाराजांचं मंदिर बोलायचं झालं तर वृंदावनामध्ये सुद्धा कोकिळावन म्हणून आहे वृंदावनात, तिथे शनी महाराजांचं स्थान आहे. किंवा ग्वाल्हेरला शनेश्वरजी महाराज म्हणून तिथे फार मोठं मंदिर आहे. अशी भारतात अनेक ठिकाणी शनी मंदिर आहेत. मग छोटी मोठी मंदिरं अशी वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेतच आहेत. तर जिथे जिथे शनी मंदिरात नसेल तिथे जर मारुतीरायांना जरी नमस्कार केला तरी मारुतीरायांनी वरदान दिलेलं आहे की जे माझी उपासना करतील त्यांना बाधायचं नाही, जे दत्तभक्त आहेत त्यांना बाधायचं नाही, जे गुरुभक्त आहेत त्यांना बाधायचं नाही. हा मारुतीरायांनी दंडक दिलेला आहे. म्हणून शनी महाराजांची कधीही अवकृपा गुरुभक्तावरती किंवा दत्तभक्तावरती किंवा कुठल्याही भगवत भक्तावरती कधी होत नाही वक्रदृष्टी, कधी ते बाधत नाहीत. पण जे पापी आहेत, अभक्त आहेत, दुश्चित्त आहेत, त्यांना ते तडाखा दिल्याशिवाय राहत नाहीत. हे तितकंच सत्य आहे. भरपूर ठिकाणी मंदिर आहेत. मी नावं घ्यायला लागलो तर 10 मिनटं जातील. आत्ता ती लिहित बसायला नको म्हणून मी बोलताना एका वाक्यात खुलासा केला की जी एक 2-4 नावं आहेत महत्त्वाची ती मी आपल्याला सांगितली. मग अशी नामावळी करत बसतो तर उद्याचा एपिसोड येईल. सांगायचं तात्पर्य अर्थ असा की खूप ठिकाणी आजूबाजूला छोटी मोठी पण अशी मंदिर आहेत. आता मी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. शनी महाराजांच्या आजच्या आहे त्या उपलब्ध वेळेत एक स्तुती आपण करूया. बरं, ही स्तुती कोणी केली आहे? कोणा ऐऱ्यागैऱ्यानी केली आहे का? नाही. ही स्तुती कोणी केली मी ते आज आपल्याला सांगणार आहे श्रोते. ही स्तुती केली भगवान श्री रामचंद्रांच्या वडिलांनी. ऐकायला आपल्याला म्हणून मी म्हणलं ना इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या वडिलांनी भगवान शनिदेवांची केलेली स्तुती आहे. आता ती स्तुती का केली त्याची आता गोष्ट सांगतो. आता तो फोल्डर ओपन केला की त्याची सगळी गोष्ट सांगायला पाहिजे. ते आहे त्यावेळेत सांगतो तुम्हाला. मजेदार गोष्ट आहे. दशरथ राजांनी एकदा सभा बोलावली. सभा म्हणण्यापेक्षा ज्योतिष संमेलन बोलवलं असं म्हणूया. आणि सगळे ज्योतिषी तिथे बोलावले आणि चर्चासत्र सुरू झालं. विषय काय होता? चर्चेचा विषय काय होता माहिती आहे आपल्याला? प्रजा सुखी कशी राहील. जो मुख्य असतो ना, राष्ट्राचा जो मुख्य असतो त्याच्या डोक्यात सतत एकच विचार पाहिजे की माझी प्रजा कशी चांगली राहील. येणं केनं प्रकाराने माझी प्रजा कशी सुखी राहील, समाधानी राहील. आणि दुर्दैवाने कुठल्याही स्तरावरती जागतिक पातळीवरती केवळ स्वकेंद्रित सत्ता झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जनतेला दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. आणि आता सध्याचे जी शासन करते ते स्वतःला मालक समजायला लागलेत म्हणून सगळी पंचायत आहे. जागतिक स्तरावर पण आपण पाहिलं तर लक्षात येईल. दुर्दैवाने इथे दशरथ राजांनी ज्योतिष संमेलन भरवलं आणि ते विचारतायत की माझं राज्य कसं चांगलं चालवता येईल, माझ्या याच्यातली प्रजा माझी सुखी कशी राहील याबद्दल मला सांगा, किंवा येणारा काळ कसा एकंदरीत चांगला आहे काय आहे ते जरा सांगा म्हणून सभा बोलवली. मग प्रश्न विचारला
प्रत्येक ज्योतिषांनी एक उत्तर दिलं. ते म्हणाले कृत्तिका नक्षत्राचं अंतिम चरण चाललंय आणि त्याच्यानंतर रोहिणी नक्षत्र भेद होईल. मग रोहिणी नक्षत्र भेद म्हणजे काय, तर रोहिणी शकट भेदन नावाचा एक दुर्योग येतोय म्हणाले. कृत्तिका नक्षत्रानंतर रोहिणी नक्षत्र भेद नावाचा एक योग येतोय आणि रोहिणी शकट भेदन नावाचा एक आपत्ती आपल्यावर येईल. ती जर आली म्हणजे कृत्तिका नक्षत्रातून शनिदेव पुढे या रोहिणी नक्षत्रामध्ये गेले तर रोहिणी शकट भेदन नावाचा एक दुर्दैव असं आपल्याला राज्यावर ओढवेल. आणि त्याचा परिणाम काय होईल तर पुढची 12 वर्ष अवर्षण होईल किंवा प्रजा अस्वस्थ राहील. प्रजेच्या ठिकाणी सगळीकडे अंधाधुंदी माजेल, अराजकता माजेल, लोक खूप घाबरून जातील. अशा पद्धतीचं ते विधान सगळं त्या ज्योतिष संमेलनात जेव्हा ते तत्व यायला लागलं तेव्हा दशरथ राजे घाबरले. त्यांना असं वाटलं की अरे हे काय चाललंय. एक लक्षात घेऊया, जेव्हा केव्हा महामारीसारखे रोग होतात तेव्हा एक असं सुभाषित आहे. ते म्हणतात की तुम्ही वैद्याकडे गेलात, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, ते म्हणतात वैद्या वदंती कफपित्त मरुत प्रकोपम. वैद्याकडे गेलात ते म्हणतात हे जास्ती वाढलंय, ते तसं झालंय, ते तसं झालंय. ज्योतिर्विदो ग्रहगतीम परिपालयंती. तुम्ही ज्योतिर्विदाकडे गेलात तर ते हा ग्रह असा झालाय, तो ग्रह असा झालाय. आणि तुम्ही एखाद्या साधूकडे गेलात तर तो म्हणतात प्राचीन प्राचीन कर्म मनुजा मुनयो वदंती. तुमचं प्रार्थनाप्रमाणे सध्याचं भोग भोगताय असं साधू, ऋषी, मुनी, संत, सत्पुरुष सांगतात. म्हणजे जो तो आपल्या आपल्या क्षेत्राप्रमाणे आपलं आपलं प्रेडिक्शन, त्या विषयीचं जे मत असतं किंवा संभावना असते ती सांगत असतो. तर इथे आता अशा पद्धतीचं विधान आल्याच्या नंतर काय करायचं नेमकं कळेनासं झालं. बरं, मग आता दशरथ राजे प्रजेची काळजी करणारे होते. तर त्यांनी काय केलं सांगू का, त्यांनी वसिष्ठांचा सल्ला मसलत घेतली. ते म्हणाले महाराज यातनं कसं बाहेर पडता येईल. वसिष्ठ म्हणाले बघा हे इतकं भयान आहे म्हणाले की हा जो काही रोहिणी शकट भेदन योग येणार आहे त्याच्या परिणामानं पंचायत होईल आपली. तर एक तर दोन पर्याय आहेत. दोन पर्याय असे आहेत की शनीसारख्याशी युद्ध करणं, तो कृत्तिका नक्षत्रातनं रोहिणी नक्षत्रात जाणार आणि तो रोहिणी शकट भेदन हा योग आल्यानंतर अवर्षणासारखा किंवा अराजकता मारणार किंवा लोक संत्रस्त होणार असं जर काही योग येणार असतील पुढचे 10-12 वर्ष, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की दोनच पर्याय आहेत, ऑप्शन दोनच आहेत, पर्याय दोनच आहेत. एक, त्याच्याशी लढलं पाहिजे आणि ते तर आपली कुवत नाही आणि त्याची स्तुती केली पाहिजे. एक राजा म्हणून आपण बाहेर आलं पाहिजे, प्रजेसाठी म्हणून काहीतरी कार्य केलं पाहिजे. आपण आपल्या घरात आपल्याला कोंडून घेतलं आणि आपण निवांत बसलो, होणार नाही. प्रजेसाठी झटलं पाहिजे, कामं केली पाहिजे, तर प्रजा आपल्याला अंगीकार करणार, राजा म्हणून आपल्याला मान देणार. तर तुम्ही काहीतरी आता करा. मग त्यांनी काय केलं दशरथ राजांनी, त्या आपण जसं म्हणतो आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श मानतो, पण शहाजीराजांचं कर्तृत्व तसं इकडे सुद्धा लक्षात घेऊया. प्रभू रामचंद्र जेवढे पराक्रमी आहेत, दशरथ राजांचा अधिकार किती मोठा होता पहा. दशरथ राजांनी सगळी आयुधं घेतली, आपला सगळा रथ तयार केला आणि जुन्या काळात पुराणात वर्णन आहे 3 लाख योजनांचा प्रवास करून ते वरती पोचले आणि नक्षत्र मंडळाचा भेद केला आणि ते अशा ठिकाणी आले की कृत्तिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रात परिवर्तित होताना तिथेच अडथळा म्हणून मध्ये उभे राहिले. शनी महाराजांना त्यांनी ज्याला म्हणतात ना चॅलेंज देणं, आव्हान दिलं आपल्या हातातल्या धनुष्यबाणाने. रघुकुळातले आहेत ते, सूर्यकुळातले आहेत ते. शस्त्र घेतलं तीच प्रखरता, तेच तेज आहे. आपलं जे मूळचं जे आहे ते घालवलं नाही त्यांनी तेज. आपली जी एक प्रतिमा आहे ती घालवली नाही त्यांनी. त्यांनी काय केलं ते म्हणाले वाघ म्हणलं तर खाणार, वाघोबा दादा म्हणलं तर खाणार, वाघ्या म्हणायचं आणि पुढे जायचं. शनी महाराजांना विनंती करून किंवा काय करून होणार नाही. मग आपण मरायचंच आहे ना, मग लढून मरूया, काहीतरी करून मरूया. म्हणून प्रजेसाठी झटणारा जो असतो तो खरा राजा असतो. आयुध घेतली श्रोते हो, मजेदार गोष्ट आहे. ते त्या दोन्ही नक्षत्राच्या मध्यभागी आपला रथ घेऊन उभे राहिले आणि शनिदेवांना त्यांना माहिती होतं की माझी ताकद खूप कमी पडणार आहे. त्यांनी शनिदेवांना प्रसंगी आव्हान दिल्यासारखं केलं आणि ते त्यांचं आव्हान पाहिल्याच्या नंतर हे सूर्यपुत्र आहेत शनिदेव आणि त्यांना त्यांच्या ठिकाणचं असलेलं जे धीरोदात्तपणा आहे, त्यांच्या ठिकाणचा जो पराक्रम आहे, त्यांच्या ठिकाणचं जे त्यांच्या त्या ठिकाणी प्रजेसाठी दाखवलेली त्यांनी तत्परता आहे आणि जे काही प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो, समयोचितपणाने वागणं जे म्हणतो, ते त्यांना खूप भावलं. आणि त्या प्रसंगाला शनी महाराज म्हणाले थांब म्हणाले आपल्याला युद्ध नाही करायचं आहे. मी तुझ्या प्रजेसाठी ज्या पोटतिडकीने तू माझ्याशी इथे अंगावर चाल करून आलास ते मला खूप आवडलं आहे. तर शनी महाराज काय म्हणतात ऐका,
ते म्हणतात पौरुषम तव राजेंद्रम मया दृष्ट न कस्यचित देवासुरा मनुष्याश्च सिद्ध विद्याधरो रगाहा. ते म्हणाले, शनी महाराज म्हणाले, ते म्हणतात मया विलोकिता सर्वे भयम गच्छति तत्क्षणात तुष्टोहम तव राजेंद्रम तपसा पौरुषेण च. अरे मला पाहिल्यानंतर लोकांचा थरकाप उघडतो. पौरुषम तव राजेंद्र, तुझा पुरुषार्थ बघून हे राजेंद्रा, मया दृष्टन्न कस्यचित देवासुरा मनुष्याश्च सिद्ध विद्याधरो धरोरगाः. थैथर थरथर कापतात बाकीचे माझ्या शनिदेवाच्या पुढे उभं राहताना, पण तुझा धीरोदात्तपणा, तुझं समयोचित वागणं, तुझं प्रजेसाठी असलेलं पोटतिडकीनं जे काही झगडणं आहे ते पाहून मी मया विलोकिता सर्वे भयम गच्छति तत्क्षणात, भयं गच्छति तत्क्षणात तुष्टोहम तव राजेंद्र, तुझ्यावर मी खूप संतुष्ट आहे राजेंद्रा. तपसा पौरुषेणच, तुझ्या या एकंदरीत कृतीनं मी खूप खुश आहे. बोल काय देऊ तुला. शनिदेव प्रसन्न झालेत राजा दशरथांच्यावरती बरं का. मग दशरथ महाराज काय म्हणाले असतील, तिथे वर्णन आहेत फार छान. त्याने आपलं धनुष्यबाण जे होतं, जे उगारलेलं होतं, ते बाजूला ठेवलं, ते आपल्या रथात ठेवलं आणि आता हात जोडले. काय आहे, समोरच्याची भूमिका बदलली ना, मग आपणही बदलावं. तो आपल्याला प्रसन्न झाला असं म्हणतो आणि आपण कशाला मग आता चिडायचं. आपलं कामच झालं, तो प्रसन्नच झाला आपल्या कृतीमुळे, मग कशाला चिडायचं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा उगाचच त्रास देणारा ग्रह नाही आहे किंवा उगाचच त्रास देणारी देवता नाही आहे. आपल्या एकंदरीत कृतीनं त्यांना आनंद झाला आणि ते आपल्याला आता प्रसन्न झाले. बघा, एक्साइटमेंटमध्ये माणूस, उत्सुकतेमध्ये किंवा त्या अधीरतेमध्ये माणूस काहीतरी गमावून बसतो पटकन. धीरोदात्तपणा कशाला म्हणतात. पटकन ते म्हणाले, दशरथ उवाच, दशरथ महाराज काय म्हणतात, प्रसन्नो यदि मे सौरे, हे भगवान सूर्यपुत्रा शनिदेवा, प्रसन्नो यदि मे सौरे एकश्चास्तु वरः परः, तर तुम्हाला एक वर दे. रोहिणीम भेदयित्वा तू न गंतव्यम कदाचन, तू कृत्तिका नक्षत्रातनं रोहिणी नक्षत्रात जाणार नाहीस आणि तो रोहिणी शकट भेदन विधी होणार नाही. माझी प्रजा सुखी झाली पाहिजे एवढं काहीतरी तू कर. तुम्ही जाणार नाही असा मला शब्द द्या. हे त्याचं बोलणं ऐकून शनिदेव आणखीन प्रसन्न झाले. जे शुद्धांतःकरणाने वागतात, शुद्धांतःकरणाने जे वागतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्नच होतात. त्यांनी काय केलं, ते म्हणाले, राजा मी तुझ्यावरती प्रसन्न तर आहेच. मग त्यांनी आणखीन काहीतरी माग. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, सरिता सागरा यावत चंद्रार्क मेदिनी याचितम तू महासौरे न अन्यम मिच्छामहम. मला अन्य काहीही नको, तू एवढं फक्त दे. एवमास्तु शनी प्रोक्तम वरलब्ध्वा तू शाश्वतम प्राप्येवन तू वरन राजा कृतकृत्यो भवत्तदा. तू कृतकृत्य झालास राजा, तू तुझ्या परीक्षेत पास झालास, तू प्रजेसाठी तळमळतोयस. माझ्या लक्षात आलेलं ही गोष्ट. आणि मग खुश झाल्यानंतर ते म्हणाले, हे तर झालं, चल मी ते शब्द दिला तुला, मी नाही येणार, पण तू आणखीन काहीतरी माग. वरम ब्रूहि प्रदास्यामी स्वेच्छया रघुनंदनः, हे रघुकुळातल्या राजा दशरथा आणखीन काहीतरी माग. ते आणखीन काहीतरी माग म्हणल्यानंतर कुठलीही स्वार्थबुद्धी नाही आहे बघा. मग एवमस्तु, असंच होईल. यावत सूर्य तेज, सूर्य चंद्र सागर सरिता जोपर्यंत आहे तोपर्यंत मी माझं राज्य कधीही संकटात सापडता कामा नये. माझे प्रजाजन सुखी राहिले पाहिजेत. हे जे तू मागितलंस एवम असतू, तसंच होईल, तसंच होईल असं सांगितलं, उत्तर दिलं. आता सगळ्यांनी घरात बसलेल्या आहात आपण आपापल्या ठिकाणी. संध्याकाळची वेळ आहे, शनैश्चर जयंतीची वेळ आहे. आता सगळ्यांनी हात जोडायचे. या प्रसंगाला भगवान शनिदेवांची प्रार्थना राजा दशरथांनी केलेली स्तुती आहे. फार सुंदर स्तुती आहे. मी ती स्तुती म्हणतो, आपण सगळ्यांनी हात जोडायचे. मी पण हात जोडून स्तुती करतोच आहे. आपण आपल्या आपल्या घरामध्ये जे जितके शब्द आपल्याला म्हणता येतील तेवढे म्हणत राहायचं आणि शनी महाराजांची प्रार्थना करायची. त्यांनी काय सुंदर हे केलं बघा. दशरथ महाराजांनी शिस्तीमध्ये तो धनुष्यबाण बाजूला ठेवला, त्यांना नीट नम्रतापूर्वक नमस्कार केला शनिदेवांना आणि मग प्रार्थना करून भगवान श्री रामचंद्रांचे वडील रघुकुळातले रघुनंदन असं त्याच्यात शब्दप्रयोग केला, म्हणजे रघुकुळातले सुपुत्र, त्यांनी प्रार्थना सुरू केली भगवान शनिदेवांची. ती प्रार्थना सगळ्यांनी मिळून आजच्या शनैश्चर जयंतीला करूया. काय सुंदर प्रार्थना आहे. नमः कृष्णाय नीलाय शितिकंठ निभायच. नमः नमः म्हणजे सतत नमस्कार करायचा. नमः कृष्णाय नीलाय शितिकंठ निभायच. नमः कालाग्निरूपाय कृतांताय च वै नमः. पुढे नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च. नमो विशाल नेत्राय शुष्कोदरभयाकृते.
नमः पुष्कलगात्राय नमः पुष्कलगात्राय स्थूलरोमणेथ वै नमः नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोस्तुते नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्षाय वै नमः नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने नमस्ते सर्व भक्षाय बलीमुख नमोस्तुते सूर्यपुत्र नमस्तेस्तु भास्करे भयदाय च. पुढे म्हणतात अधोदृष्टे नमस्तेस्तु संवर्तक नमोस्तुते नमो मंदगते, मंदगतीचा शाप सूर्यनारायण दिला. नमो मंदगते तुभ्यम निस्त्रिंशाय नमोस्तुते. आता इथे शब्द नीट ऐका. तपसा दग्ध देहाय नित्यम योगरताय च नमो नित्यम क्षुधारताय अतृप्ताय च वै नमः ज्ञानचक्षुर्नमस्तेस्तु कश्यपात्मजसूनवे तुष्टो ददासि वै राज्यम रुष्टो हरसि तत्क्षणात. तू जर संतुष्ट झालास तर तत्क्षणी राज्य देतोस आणि रुष्ट झालास तर काढून घेतोस. तुष्टो ददासि वै राज्यम रुष्टो हरसि तत्क्षणात. मग हे म्हटल्यानंतर शनिदेव प्रसन्न झाले आणि शनिदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, राजा तू किती कृपाळू आहेस रे लोकांच्यासाठी. तुझी ही जी तू माझी स्तुती केलीस ना, मी खूप प्रसन्न आहे. अरे तुझ्यासाठी काहीतरी माग. तेव्हा ते काय म्हणतात बघा. ते म्हणतात देवासुर मनुष्याश्च सिद्ध विद्याधरो रगाः त्वया विलोकिता सर्वे नाशन्याति स्म समूलतः प्रसाद कुरु मे सौरे वरदो भवभास्करे एवं स्तुत सदा सौरीर ग्रहराजो महाबलः. मी तुझ्या या स्तुतीने खूप प्रसन्न आहे. तू आता काय मागशील. तर पराकोटीचे परोपकारी असलेले भगवान रामचंद्रांचे वडील राजा दशरथ काय मागतात ऐका. ते म्हणतात प्रसन्नो यदि मे सौरे. पुन्हा शब्द प्रयोग केला. माझ्यावर जर खरंच तुम्ही कृपावंत असाल ना तर मी एक मागतो ते द्या. प्रसन्नो यदि मे सौरे वरम देहि ममेप्सितम. माझ्या मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. काय द्या. अद्य प्रभृती पिंगाक्षम पीडा देया न कस्यचित. आधी प्रजेसाठी मागून घेतलं. आता व्यष्टी स्तरावरती हे जे कोणी जातक आहेत त्या जातकांना मनुष्य असतील, देव असतील, असुर असतील, त्यांच्या लग्नस्थानी किंवा दुसऱ्या स्थानी, चौथ्या स्थानी, अष्टमामध्ये, 12व्या स्थानी शनिदेव काही अंशांनी तुम्ही जर तिथे विराजमान असाल आणि त्यामुळे जर त्या जातकांना काही त्रास होत असेल तर अशा जातकांनी पवित्र होऊन, शुचिर्भूत होऊन, नीट ऐका, पवित्र होऊन म्हणजे स्नानादी करून, हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन जर मी जी आत्ता तुमची स्तुती केली ही स्तुती जर तुमची म्हटली तर त्या दुसऱ्या स्थानात, चौथ्या स्थानात, 8व्या स्थानात, 12व्या स्थानात तुम्ही जिथे जिथे आहात त्यामुळे ज्या ज्या जातकांना आर्थिक, सामाजिक, भौतिक, भावनिक, लग्नाच्या समस्या काही ज्या असतील त्या सर्व समस्यातून निराकरण होऊन व्हावं आणि तुमचा त्रास किंवा तुमची जी शिक्षा आहे त्याचा असर किंवा अंमल तुम्ही कमी करावा. या स्तुतीचं जे पठण करतील पवित्र होऊन, शुचिर्भूत होऊन जे करतील ते भगवान शनिदेवाने सांगितलं, शब्द देतो राजा तुला की तुझ्या या स्तुतीने मी प्रसन्न आहे दशरथा. मी शब्द देतो जे पवित्र अंतःकरणाने आणि शुचिर्भूत होऊन ही स्तुती जे म्हणतील त्यांना मी कधी बाधणार नाही. पत्रिकेत मी त्यांच्या घरात कुठल्याही स्थानात असेल मी त्यांना कधी बाधणार नाही. इथे खूप महत्त्वाचा शब्दप्रयोग केला आहे. तपसा दग्ध देहाय. निरंतर तपश्चर्येत रत असणारी दैवत आहे शनी हे स्वतः. मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं, काशीखंडात त्यांनी सूर्यनारायणांच्या आज्ञेप्रमाणे, वडिलांच्या आज्ञेप्रमाणे तपश्चर्या केल्याचं उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण माझ्या वाचनात आलं ते असं फार मजेदार. यांची जी पत्नी आहे ती जिचं आपण मगाशी नाव दिलं नीलादेवी म्हणूया, ती धमिनी देवी म्हणूया, ती कामातूर झाली आणि तिची अशी इच्छा होती की शनिदेवाने तिच्याशी सहवास करावा. पण शनिदेव तपश्चर्याभिरत होते, ते गेलेच नाहीत. तेव्हा तिने शाप दिला की तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याचं मुख भग्न होऊन जाईल, त्याचं शिर भग्न होऊन जाईल. पत्नीनं शाप दिला शनिदेवांना. आता ही जी देवी आहे काय नीलादेवी, ही भगवान मंगलमूर्तींची भक्त आहे. कैलास पर्वतावरती बोलावलेलं आहे सगळ्या देवदेवतांना. शनिदेव उपस्थित झाले पण मंगलमूर्तींची स्तुती होताना त्यांनी मंगलमूर्तींकडे बघितलं नाही, कारण आता पहिली नजर जर गेली तर ज्याच्याकडे बघू त्याचं मुख भग्न होईल असा शाप पत्नीनं दिला होता. तर ते पाहिलं नाही जेव्हा मंगलमूर्तींकडे, तेव्हा मंगलमूर्तींनी सांगितलं तू बघ माझ्याकडे, काही होणार नाही मला. त्यांनी पाहिलं आणि तो प्रभाव नष्ट झाला. ते म्हणाले ही जी तुझी पत्नी आहे ती माझीच भक्त आहे.
आणि तिचा शब्द, तिच्या तोंडून गेलेला शब्द खरा करायचा आहे म्हणून तुझ्याकडनं जी पहिली दृष्टी आहे ती मी माझ्यावर घेतलेली आहे. आता या झालेल्या दोषातनं निराकरण करण्यासाठी तू तपश्चर्या कर. कुठे कर? तर गोदावरीच्या काठी, म्हणजे आत्ता ज्याला आपण पैठण असं म्हणतो त्या पैठणला या शनिदेवांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि शनी महाराजांचं मंदिर पैठणला आहे. मागे भगवान मंगलमूर्तींची मूर्ती आहे आणि पुढे भगवान शनिदेव आहेत. ह्या असंख्य अशा इंटरेस्टिंग आणि खूप मजेदार गोष्टी आहेत, लक्षात घ्या. म्हणून तपसा दग्ध देहाय असं जे वर्णन करून ठेवलं ते तेवढ्यासाठी लोक हो. आता दशरथ राजांनी केवळ एवढी स्तुती केली असं नाही, तर दशरथकृत शनिस्तवन स्तोत्र म्हणून पण एक फार जबरदस्त आहे, तेवढं आजच्या दिवशी म्हणतो आपण. लक्षात घ्या, अर्थ फार छान आहे. सगळ्यांनी हात जोडून बसायचं, आणखीन शनिदेवाने प्रार्थना करायची. विनियोग. ओम अस्य श्री शनैश्चर स्तोत्रमंत्रस्य दशरथ ऋषिः त्रिष्टुप छंदः श्री शनैश्चरो देवता शनैश्चर प्रीत्यर्थे शनिस्तुतिपाठे विनियोगः. शनिस्तुतिपाठे विनियोगः. काय करायचं आहे? कोणोनंतो रौद्रमयोथ बभ्रुः कृष्ण शनि पिंगल मंदसौरिः नित्यं स्मृतो यो हरते च पीडाम. आता शेवटची टॅगलाईन कायम एकसारखी आहे. तस्मै नमः श्री रविनंदनाय. रविनंदन, त्या रविनंदनाला आमचा नमस्कार असो. तस्मै नमः श्री रविनंदनाय. सुरासुराः किं पुरुषो रगेंद्रा गंधर्व विद्याधर पन्नगाश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनंदनाय. नरा नरेंद्राः पशवो मृगेंद्रा वन्याश्च ये कीटपतंगभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनंदनाय. देशाश्च दुर्गाणि वनानि यत्र सेनानि वेषाः पुरपत्तनानि पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्री रविनंदनाय. आता या शनीला काय काय अर्पण करायचं आहे? तिलैर यवैर मार्श गुडान्न दानैर लोहेन नीलांबर दान तोवा प्रीणाति मंत्रैर निजवासरेच तस्मै नमः श्री रविनंदनाय. तीळ असेल, जव असेल, उडीद असेल, गूळ असेल, अन्न, लोह, निळवस्त्र इत्यादी दान शनिवारी केल्यानंतर आणि ही शनीची स्तुती केल्यानंतर भगवान शनी प्रसन्न होतात. अशा रविनंदनाला आम्ही सगळे मिळून नमस्कार करतो. तस्मै नमः श्री रविनंदनाय. आता प्रयागकूले यमुना तटेच सरस्वती पुण्यजले गृहायाम. दशरथ महाराज शनिस्तवन वेगळं करतात, त्याच्यात हे वर्णन करतात. यो योगिनां ध्याय गतोपि सूक्ष्म तस्मै नमः श्री रविनंदनाय. आता म्हणतात अन्य प्रदेशात स्वगृहं प्रविष्ट स्तदीयवारे सनरस सुखी स्यात् गृहात गतो यो न पुनः प्रयाती तस्मै नमः श्री रविनंदनाय. एक लक्षात ठेवूया, जुन्या काळातली लोक काही वेडी नव्हती. ते म्हणायची शनिवारी घर सोडू नये आणि बाहेरचा प्रवास करून आलं की शनिवारी मात्र आपल्या घरात नक्की यावं. तो संदर्भ इथे सापडतो. ते म्हणतात अन्य प्रदेशात स्वगृहं प्रविष्ट त्वदीयवारेन नरसुखी स्यात् गृहात गतौ यो न पुनः प्रयाती तस्मै नमः श्री रविनंदनाय. पुढे म्हणतात स्रष्टा स्वयंभूर भुवनत्रयस्य. भुवनत्रयाचा तो अधिकारी आहे, म्हणून मगाशी सांगितलं त्रिलोकगामी आहे, त्याला त्रिलोकाचा न्यायाधीश तो आहे. स्रष्टा स्वयंभूर भुवनत्रयस्य प्राप्ता हरीशो हरते पिनाकी. पिनाकी म्हणजे हातात धनुष्यबाण घेतलेला आहे. एक स्त्रिधा ऋग्यजुसाम मूर्ती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद सुद्धा त्याचं स्तवन करीत आहेत. तस्मै नमः श्री रविनंदनाय. हा शनी महाराज हा स्वयंभू आहे, त्रिलोकांचा सृष्टा म्हणजे सृष्टीकर्ता आहे, रक्षण करता आहे, विनाशक पण आहे, धनुर्धारी पण आहे आणि त्याला रविनंदनाला आम्ही नमस्कार करतो. आता शेवटी म्हणतात शन्यष्टकम यः प्रयतः प्रभाते. जे पहाटे सकाळी प्रभातकाळी हे शनी अष्टक म्हणतात. शन्यष्टकम यः प्रयतः प्रभाते नित्यं सुपुत्रैः पशुबांधवैश्च पठेत्तु सौख्यं भुवि भोगयुक्तः प्राप्नोति निर्वाण पदं तदन्ते. ते सकाळी जे म्हणतात त्यांना पुत्र पौत्रादी धनधान्यादी सर्वाचा वृद्धी होते. आता त्यांची नावं काही काही सांगितली आहेत, तिकडे वळूया. कोणस्थ पिंगलो बभ्रुः कृष्णौ रुद्रौंतको यमः सौरिः शनैश्चरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनैश्चर कृता पीडा न कदाचिन भविष्यति. ही 10 नावं जे रोज म्हणतात त्यांना कधीही शनिपीडा होत नाही. आत्ता जितकं आहे तेवढं बोलतोय याचं कारण एवढंच की आजच्या दिवशी त्यांचं स्तुती आपल्याकडनं घडावी. आता एक लक्षात ठेवूया, एक स्तुती करताना अशी केली आहे.
हात जोडून ठेवा, सगळ्यांनी प्रार्थना करूया. नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय नमोस्तुते. नमस्ते ब्रह्मरूपाय कृष्णाय च नमोस्तुते. नमस्ते रौद्ररूपाय नमस्ते चांतकाय च नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो. नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते. प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च. आणि सर्वात महत्त्वाचा श्लोक जो नवग्रहाच्या स्तोत्रात येतो, नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरम. आता भागाच्या सांगतेला महत्त्वाच्या 1-2 गोष्टी. आज काही आमच्या ओळखीच्या परिचयातल्या ज्योतिषांची चर्चा झाली, त्याच्यात तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तेवढं फक्त आपल्याला जाता सांगतो. त्यांच्या चर्चेतनं जे आलं ते की सध्या मिथुन राशीला 8वा गुरु आहे. त्याच्याशिवाय तुळेला जो शनी महाराज आहेत ते 4थे आहेत. धनुराशीची 7.5ची 2.5कीची शेवटची वर्ष चालू आहेत. आणि शनी मकर राशीमध्ये शनीची दुसरी जी 2.5की आहे ती दुसरी 2.5की शनीची चालू आहे. आणि शनी मकर राशीलाच सध्या शनी महाराज आहेत. त्यामुळे या राशीची जी लोक आहेत म्हणजे मिथुन राशीची लोक, तुळ राशीची लोक, धनुराशीची लोक आणि मकर राशीची लोक यांनी ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम हा स्तोत्रात आलेला मंत्र किंवा अगदी महत्त्वपूर्णपणे जर हा नीलांजन समाभासम स्तोत्र म्हणलं किंवा मारुतीचं स्तोत्र भीमरूपी महारुद्रा किंवा या पद्धतीने जर आराधना केली किंवा दत्तभावनीसारखं स्तोत्र आपण जे काही जास्तीत जास्त करू शकता ते. मी दत्तभावनी यासाठी म्हणालो की ह्याच्याशी संबंध नाही, पण काहीतरी आराधना उपासना धर्मवृद्धी व्हावी पुण्यवृद्धी व्हावी या भूमिकेतनं सांगितलं. किंवा विष्णू सहस्रनामासारखं स्तोत्र जे जे काही पुण्यकर्म करता येईल या अनुषंगाने तर ते करावं. मिथुन रास, तुळ रास, धनुरास आणि मकर रास. आणि आता सर्वात महत्त्वाचा एक खुलासा, भारताची रास जी आहे ती मकर रास अशी मानली गेलेली आहे. म्हणून फेब्रुवारीपासून हे सगळे मोठे क्रायसिस चालू आहेत. तर या सगळ्या या संक्रमणामध्ये आता या त्रिभुवनाचा ऑडिट करणारा त्रिभुवनाचं न्यायाधीश असलेल्या शनी महाराजांची आज जयंती. त्यांना अशी प्रार्थना करूया. आता काही जण विचारतील कुंभ राशीचं काय, तर कुंभ राशीचा राशी स्वामीच भगवान शनिदेव आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा एखादी माळ रोजची जर जप केला तर काहीच हरकत नाही. बाकीच्या राशीच्या लोकांनी सुद्धा ओम शम शनैश्चराय नमः या प्रतिकूल काळामध्ये किंवा नीलांजन समाभासम स्तोत्र म्हणलं तर श्लोक म्हणायला काहीच हरकत नाही. मी हे ॲज अ ज्योतिषी म्हणून सांगत नाही आहे, मला त्यातला एकाही काडीचाही माझा त्यातला अभ्यास नाही आहे. फक्त जे आपल्यापर्यंत पोचवायचं आहे मेडिएटर म्हणून तेवढं महत्त्वाचं काम फक्त करायचं. बाकी मिथुन रास, धनुरास, तुळ रास आणि मकर रास या राशीच्या लोकांनी विशेषतः सध्या शनी महाराजांची जर काही आराधना करता आली उपासना करता आली तर ती अवश्य आणि अवश्यपणे करा. भारताची रास मकर रास मानली गेली की ज्या राशीत आत्ता शनी आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून सुद्धा शनी महाराजांचं स्तुती आवर्जून करावी. आणखीन भगवान शनिदेव आपल्या सर्वांच्यावर कृपावंत व्हावेत अशी प्रार्थना आजच्या दिवशी करतो. आता हे आपल्या लक्षात आलं असेल की कसे कसे तडाखे बसत आहेत. ते वादळ एक आलेलं आहे अव्वान नावाचं बंगालकडे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण सगळे लवकरात लवकर तरुण जावं म्हणून शनिदेवांच्या चरणी प्रार्थना करूया. 3 वेळेला फक्त मी म्हणतो, आपण आपल्या आपल्या घरात म्हणा. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरं. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरं. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरं. भगवान शनिदेवांचा जय जयकार असो, भगवान शनिदेवांचा जय जयकार असो, भगवान श्री शनिदेवांचा जय जयकार असो. त्या शनी महाराजांना आपण प्रार्थना करू की देवादिदेवा शनिदेवा, तुमच्या जयंती आहे, भारतभूमीवरती आलेलं नवे विश्वावर आलेलं हे महासंकट शीघ्रातिशीघ्र आपण दूर करा. पापी अभक्त या लोकांच्यामुळे जर किंवा लोकांच्या चुकीच्या कृत्यामुळे जर काही संत्रस्तता निर्माण झालेली असेल तर त्याला माऊलीच्या अंतःकरणाने आम्हाला माफ करून आम्हाला पुन्हा सुधारण्याची एक संधी देऊन लवकरात लवकर या दुःखातून बाहेर काढा. आपण प्रार्थना करूया. जय जय श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळितो मनोभावे करुणी सेवा. सूर्यसुता शनिमूर्ती तुझी अगाध मुकीर्ती, एकमुखी काय वर्णु शेषा न चले स्फूर्ती. जय जय श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळितो मनोभावे करुणी सेवा. जय देव नवग्रहा माझी तुम्ही श्रेष्ठ, पराक्रम थोर तुझा, ज्यावरी कृपा करिसी होय रंकाचा राजा.
विक्रमासारिखा हो शककर्ता पुण्यराशी, गर्वधरिता शिक्षा केली बहुछळिले त्यासी, शंकराच्या वरदाने गर्व रावणे केला, 7.5 येता त्यासी समूळ नाशासी नेला, प्रत्यक्ष गुरुनाथे चमत्कार दावियेला, नेऊनी शूळावरती पुन्हा सन्मान केला, ऐसे गुण किती गावू धणीन पुरे गाता, कृपा करी दीनावरी महाराजा समर्था, दोन्ही कर जोडुनिया रुक्मालिन सदा पायी, प्रसाद हाची मागे उदय काळ सौख्य दावी, भरतभूमीचा उदय काळ लवकरात लवकर पुन्हा येवो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही अडीनडचणीचे कार्यक्रम असतील, काही प्रसंग असतील, काही समस्या असतील, त्या सगळ्या समस्या व्यष्टी स्तरावरच्या आणि समष्टी स्तरावरच्या समस्या भगवान शनिदेव आजच्या अमावस्येच्या दिवशी, त्यांच्या जयंतीच्या दिवशी शीघ्रातिशीघ्र दूर करोत. आणि आता आपल्या हरदासाची गाडी मूळ पदावर, की हे सगळं आजचं दिनविशेष ज्याला म्हणतो आपण आजची उत्सव मूर्ती म्हणून त्यांच्याविषयी भरभरून बोललो, पण 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 ज्याला बॅक टू बेसिक्स म्हणतात, पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया, की दत्तबाबांनी घोरात कष्टोद्धरण स्तोत्र, विष्णू सहस्रनाम किंवा आपल्या गुरुपरंपरेत दिलेला श्रीराम जय राम जय जय राम मंत्र, ही उपासना करण्याची सद्बुद्धी, धर्माधिष्ठित बुद्धी, वागण्याची बुद्धी भगवान शनिदेव आम्हाला देवोत, हे महत्त्वाचं मागणं आजच्या दिवशी त्यांच्या चरणी करूया. भगवान शनिदेव निश्चित आपली हाक ऐकतील अशी आशा धरूया. आजच्या दिवशी शनैश्चर जयंतीच्या भगवान शनिदेवाच्या चरणी अनन्य वंदन करूया. वेळेची मर्यादा जरी पुढे गेलेली असली तरीसुद्धा आपल्या सर्वांना निश्चितपणानं हे सगळं ऐकून खूप आनंद झाला असेल याची मला पूर्णतः खात्री आहे. पुन्हा एक सूचनाची मगाशी केली त्याप्रमाणे, रोज किती पाठ झाले हे न कळवता कालपासून, आजपासून पुढच्या गुरुवारच्या दुपारी 12 वाजायच्या आतपर्यंत आपण तक्ता तयार करायचा आहे आपापल्या घरात, आणि तो जर फोटो म्हणून पाठवला उत्तम, केवळ नेमकी मुद्द्याची संख्या पाठवली की या 8 दिवसात एवढे पाठ झाले बुवा आमचे, तेवढे एकत्रितपणे. काल एका यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला एक छान संकल्पना जोडूया. श्रीपाद श्री वल्लभ या बँकेमध्ये, श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजच्या बँकेमध्ये दत्तबाबांनी नावाच्या खात्यामध्ये तुमचे किती डिपॉझिट झालं पाठ, तेवढे डिपॉझिट गुरुवारी तुम्ही करायचे. तर आता ही जी बँक आहे उपासनेची, या श्रीपाद श्री वल्लभ या बँकेत दत्तबाबांनी या खात्यात आपापले किती पाठ झाले ते तुम्ही करायचे. उद्यापासनं गंगा दशहरा आहे, ज्येष्ठ महिन्याची प्रतिपदा तिथी आहे. सकाळी आम्ही 8:30-9 वाजता महदभाग्याने कृष्णा तीरावरती असल्यामुळे भगवती गंगेमध्ये स्नानाला जाणार आहोत. भगवती गंगेमध्ये स्नान करून, कृष्णेमध्ये स्नान करून संकल्पपूर्वक भगवती देवीचा, गंगामाईचा जय जयकार करून उद्यापासून 10 दिवस नक्कीच गंगात स्नान करायची इच्छा आहे. सर्वत्रांचे नमस्कार पोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू. आणि उद्या, आज रात्री साधारण 10-11 वाजेपर्यंत आपल्याला फेसबुक पेजवरती गंगाष्टक मी पोस्ट करीन. आत्ता कोणीही गाई गडबड करून पोस्ट करू नका, ज्यांच्याकडे आहे त्यांनी. ते गंगाष्टक मी पोस्ट करीन आज रात्री 10:30-11 पर्यंत. त्याचे शब्द त्याच्यात लिहिलेले आहेत. मागच्या वर्षी तो व्हिडिओ पण आपण पोस्ट केला होता, तो सुद्धा आपण पुन्हा एकदा म्हणू शकता. उद्यापासनच्या भागात आपल्याला गंगाष्टक नित्यानी संध्याकाळी म्हणायचं आहे. आणखीन 23 तारखेला म्हणजे उद्याचा एक शेवटचा दिवस आहे. विवेक बुवा गोखले हे फेसबुक पेजवरती जे कोणी सदस्य असतील त्यांनी ते पेज लवकरात लवकर बंद करणार आहे आणि फक्त श्रीपाद श्रीवल्लभ हे एकच पेज चालू ठेवणार आहे, कारण दोन्ही ठिकाणी मॅनेज करणं अवघड होतं आहे. त्यामुळे ते पेज, काल त्याबद्दलची पण पोस्ट टाकलेली आहे, ते पेज बंद केलं जाईल आणि फक्त श्रीपाद श्रीवल्लभ हे पेज चालू राहील. पुन्हा तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो जो व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त आपलं नाव, गाव आणि अल्पपरिचय पाठवायचं आहे, ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करावं म्हणून. जे यूट्यूबवर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज एका ताईंनी लिहिलं आहे की तुम्ही रिप्लाय देत नाही, तक्रार व्यक्त केले. तर मी पुन्हा सांगतो की 2-2.5 हजार लोकांच्या यांना मी मेसेजला उत्तर रिप्लाय द्यायला केवळ असमर्थ नाही, तर मला दिवसभर फोनच हातात घेऊन बसायला लागेल. तर कुठे ना कुठेतरी व्यक्तिगत जीवन पण असतं माणसाला. या सगळ्यामध्ये मग व्हॉट्सॲपचे मेसेजेसला उत्तर देणं असेल, कधी फेसबुक पेजला उत्तर देणं असेल, किंवा कधी फेसबुक पेजवरच्या कमेंटवरती रिप्लाय देणं असेल, त्याला थोडंसं पुढे मागे होईल, पण दिलं जाणार नाही असं होणार नाही. त्यामुळे कृपा करून कुठले गैरसमज करून घेऊ नका. थोडा अवधी द्या. मी काही 4 हात मला नाही आहेत, मी एक सर्वसामान्य माणूसच आहे. तर जितकं काही शक्य होईल तेवढं आपला रिस्पॉन्ड करणं नक्कीच करत जाईन, परंतु वेळ तर मिळाला पाहिजे तेवढा. तर तेवढं आपण समजून घ्यावं अशी एक नम्र विनंती. आज शनिदेवांचं चरित्र यथामती यथाशक्ती आपल्या पुढे ठेवलं.
ते आपण आपल्या हृदयात ठेवा. उद्यापासून गंगा दशहरा उत्सव आहे, तर गंगामाईचं स्मरण आपल्याला करायचं आहे. आज इथे थांबू. खूप आनंदात. आणि मी आज दत्तभावनीचा FAQ पण आपल्याला काल पाठवलेला आहे. त्याच्यात सगळ्या शंकांची उत्तरं त्याच्यात दिलेली आहेत. आपण अधिकाधिक संख्येने ही महामारी, मी जिथे जिथे ज्या ज्या कुठल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आहे तिथे प्रत्येक ठिकाणी हे फॉलो केलेलं आहे, पाठवलेलं आहे, फॉरवर्ड केलं आहे, की आपण आपल्या आपल्या परीने 1 पाठ, 3 पाठ, 5 पाठ, 10 पाठ करत राहूया आणि ती सेवा दत्तचरणी अर्पण करूया. खूप खूप धन्यवाद. सूर्यदेवांच्या चरणी, शनिदेवांच्या चरणी प्रार्थना करूया. इथे थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता प्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावात् शक्तिं च अखिलानन्दमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद. उद्या 6 वाजता भेटूया आणि जमलं तर सकाळी गंगामाईचं दर्शनही आपल्याला घडवी. धन्यवाद.